नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. निर्जला एकादशी ही सर्व एकादशीपैकी सर्वात महत्त्वाची आणि पुण्यफळ देणारी एकादशी मानली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या एकादशीला पाणी न पिता म्हणजे निर्जल राहून उपवास केला जातो. या दिवशी पाणी पिणे निश्चित असल्याने तिला निर्जला एकादशी म्हटलं जातं. हा उपवास कठीण असून इतर एकादशीपेक्षा सर्वात महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. वर्षभर येणाऱ्या 24 एकादशीच्या समतुल्यात पुण्यफळ केवळ या व्रताचं पालन केल्याने प्राप्त होत असतं. तर याला भीमसेनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. तर या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना व पूजा करतात. त्याचप्रकारे आशीर्वाद त्यांचा घेतात. तर बघा, यावर्षी निर्जला एकादशीचा उपवास कधी केला जाईल, तर या दिवशी कोणत्या नियमांचं पालन करायचं आणि हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील ती एकादशीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं. तर यंदा एकादशी तिथी बुधवार 24 जून रोजी संध्याकाळी 6:12 सुरू होत आहे आणि गुरुवार 25 जून रोजी रात्री 8:10 संपेल. तर अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार 25 जून 2026 या दिवशी निर्जला एकादशी साजरी केली जाणार आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी निर्जल राहून व्रत करणे सर्वोत्तम मानलं जातं. तर अशा परिस्थितीत 26 जून शुक्रवार निर्जला एकादशीचं व्रत पाळलं जाईल. उपवासाचा व पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:41 पासून ते 8:25 असेल. पौराणिक कथेनुसार बघा, 5 पांडवांपैकी भीम हा सर्वात भुकेला होता असं मानलं जातं. त्यांना उपाशी राहणं अशक्य होतं. तर अशा परिस्थितीत त्यांची इच्छा असली तरी तो उपवास करू शकत नव्हता. त्यांनी आपली वेदना आणि महर्षी वेदव्यासांना सांगितली. त्यानंतर महर्षींनी भीम यांना ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या निर्जला एकादशीचा उपवास करण्याचा सल्ला दिला, कारण यामुळे 24 एकादशीच्या उपवासाचं पुण्यफळ हे प्राप्त होतं. त्यामुळे हा दिवस भीमसेनी एकादशी म्हणून ओळखला जातो. निर्जला एकादशीच्या दिवशी पाण्याचा थेंबही न घेता म्हणजेच निर्जल राहून उपवास करायचा असतो. हा उपवास जे लोक आयुष्यात पहिल्यांदा सुरू करत आहेत त्यांनी केवळ श्रद्धेच्या भरात घाई न करता शास्त्रोक्त नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा व्रत करण्यासाठी 5 सुवर्ण नियम आहेत. दशमी तिथीपासून सात्विक आहाराचं पालन करा. म्हणजेच एकादशीचे व्रत करण्याच्या 1 दिवस आधी म्हणजे दशमी तिथीच्या रात्रीपासूनच आपल्याला आहारावरती नियंत्रण ठेवायचं आहे. दशमीच्या रात्री हलके आणि सात्विक जेवण घ्यावं. तामसी अन्न म्हणजे कांदा, लसूण, मांसाहार किंवा जड अन्न खाणं, भात खाणं जेणेकरून की टाळावं. एकादशीच्या दिवशी शरीरात जडपणा जाणवणार नाही आणि उपवास करणे सोपे जाईल. आचमनाचे नियम आणि पाण्याचा त्याग हा दुसरा नियम आहे. म्हणजेच निर्जला एकादशीच्या सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी द्वादशी सूर्योदयापर्यंत अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग करावा लागतो. तर या काळात केवळ पूजा करताना लागलेले आचमन, हातावर घेतलेले अगदी थोडे पाणी घेण्याची परवानगी असते. आचमनाव्यतिरिक्त पाण्याचा एक थेंबही घशाखाली उतरू द्यायचा नाही, याची पहिल्यांदा व्रत करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक सात्विकता आणि वादापासून दूर राहायचं. उपवास म्हणजे केवळ अन्न पाणी सोडणं नव्हे, तर मनावर ताबा मिळवणे होय. तर या दिवशी कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका, कोणाशीही वादविवाद करू नका, कपटपणा करू नका, खोटं बोलणं टाळा. पहिल्यांदा उपवास करताना भूक किंवा तहानेमुळे चिडचिड होऊ शकते, परंतु संयम राखा. हा या व्रताचा मुख्य नियम आहे. चौथा नियम असा आहे की भगवान विष्णूंची भक्ती आणि रात्रींचे जागरण. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित असावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. पहिल्यांदा व्रत करणाऱ्यांनी रात्री शक्यतो झोपणे टाळा. विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा भजन कीर्तनात वेळ घालवावा. रात्रीचे जागरण केल्यानं या व्रताचं पुण्य हे दुप्पट होत असतं. 5वा नियम असा आहे की द्वादशीला योग्य विधीने पारणं करावं. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर पूजा करून उपवास सोडायचा, याला पारणं म्हणतात. उपवास सोडताना थेट जड अन्न खाऊ नका. पहिल्यांदा विष्णुदेवाच्या चरणाचे तीर्थ घ्या किंवा लिंबू पाणी, नारळ पाणी पिऊन उपवास सोडा आणि त्यानंतरच सात्विक जेवण घ्यावं. तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर तुमच्या आरोग्याच्या काही समस्या असतील, जसं की मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असतील, तर पूर्णपणे निर्जल उपवास करण्याऐवजी फलाहार किंवा पाणी पिऊन उपवास करू शकता. वास्तू आणि धर्मशास्त्रात आरोग्याला प्रथम प्राधान्य दिलं गेलं आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी करूनच तुम्हाला
उपवास करायचा आहे. पाण्याचा थेंबही न घेता दिवसभर उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पाणी ग्रहण करून उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यापूर्वी सूर्याला अर्घ्य द्या. त्यासोबतच आपण सकाळी देवाची पूजा करा, देवाला नैवेद्य दाखवा आणि तुळशीपत्र व्हायचं. त्यानंतरच आपण पाणी ग्रहण करायचं, उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे निर्जला एकादशीचा उपवास हा करायचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.